नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण संक्रांत म्हणजे काय आणि संक्रांती देवीची कथा पाहणार आहोत. संक्रांत म्हणजे काय? खरं तर सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा ज्योतिषात त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. याच मकर संक्रांतीच्या मुहूर्ताला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हे औचित्य धरून हा सण साजरा केला जातो. भारतात हा सण दरवर्षी 14 जानेवारीच्या सुमारास साजरा केला जातो. या सणामागे काही पौराणिक महत्त्व देखील आहे. संक्रांत कथा. या सणाविषयी कथा अशी आहे की पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता. तो खूप माजला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांती रूप धारण केले. ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ नाक लांबलचक असून तिला 9 हात असून तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलतात अशी कल्पना. संकासूर आणि निसासूर अशा 2 राक्षसांचा वध केला म्हणून या दिवसाला तिच्याच नावाने ओळखतात. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात व घेतात अशी पद्धत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.